मी श्रीमंत घरातली एकुलती एक मुलगी होते. पप्पांची खूपच लाडकी होते. माझे पप्पा गावचे सरपंच होते, पण कोणतीच मोलकरीण 2 दिवसापेक्षा जास्त दिवस माझ्या घरात काम करत नव्हती. आणि काम सोडताना माझ्या पप्पांना शिव्या शाप द्यायची की तुमच्या मुलीसोबत सुद्धा असाच अन्याय होईल. यावेळी जी मोलकरीण आली होती ती माझ्या वयाचीच होती. जेव्हा अचानक पप्पांनी तिच्याकडे चहा मागितला तेव्हा ती घाबरून थरथर करू लागली. मी पटकन तिचा ड्रेस घातला आणि तोंड लपवून पप्पांना चहा देण्यासाठी गेले. तेव्हा माझा जीव गेला जेव्हा पप्पांनी सकाळी सकाळी मला आजीने आवाज दिला, उठ शीतल, माझ्यासाठी चहा बनव. सकाळी सकाळी माझे उठण्याचे मनच करत नव्हते, कारण एकतर खूपच थंडी होती आणि मी ब्लँकेटमध्ये होते. इतक्या मोठ्या हवेलीची एकुलती एक मुलगी असून सुद्धा घरची सगळी कामं मलाच करावी लागत होती. मी माझ्या पप्पांची खूप लाडकी मुलगी होते, कारण पप्पांनी खूप नवस करून देवाकडून मला मागितले होते. पप्पांनी आजपर्यंत मला माझ्या जीवनात कोणतीच गोष्टीची कमी पडून दिली नव्हती. पप्पांसाठी माझा आनंद इतका महत्त्वाचा होता की जर त्यांची इच्छा झाली तर ते या जगातील प्रत्येक वस्तूला खरेदी करून माझ्या पायाशी आणून ठेवतील. पप्पांचे माझ्यावर एवढे प्रेम असून सुद्धा आमच्या घरात कोणतीच मोलकरीण कामाला नव्हती, जी माझी काळजी घेईन आणि माझ्या हिस्स्याचे काम करेल. मी कायम पप्पांजवळ याची तक्रार करायचे की आपल्या घरी मोलकरीण कामावर ठेवा, जी माझ्या कामात मदत करू शकेल. पप्पा माझ्या बोलण्यावर या घरात मोलकरीण तर कामाला ठेवत होते, पण कोणतीच मोलकरीण आमच्या घरी जास्त दिवस राहत नव्हती आणि पळून जायची. मला समजतच नव्हते की आमच्या घरात काम करणाऱ्या मोलकरीणला माझ्या पप्पांची एवढी का भीती वाटत होती. माझे पप्पा तर त्या मोलकरीणला त्यांच्या इच्छेनुसार पगार द्यायला सुद्धा तयार होत होते, कारण माझे पप्पा खूपच श्रीमंत होते. ते गावचे सरपंच होते. त्यांच्याजवळ खूप सारी जमीन होती आणि काही दुकाने सुद्धा होती जी रेंटने दिली होती. मी तर आता घरातल्या कामांमुळे त्रासले होते, कारण सरपंच असल्यामुळे घरात खूप साऱ्या पाहुण्यांची ये-जा चालू असायची. इतक्या साऱ्या पाहुण्यांना मी चहा नाश्ता करून करून आता थकले होते आणि त्यामुळे स्वतःवर सुद्धा मी लक्ष देत नव्हते. त्याचमुळे माझे खूपच हाल होत होते. 20 वर्षांची मुलगी असून सुद्धा मी एक लग्न झालेली बाई वाटू लागले होते. मी घरात एकटी मुलगी असल्यामुळे पप्पा पुरुष माणसाला सुद्धा नोकर म्हणून ठेवत नव्हते. घरातली कामे करून जेव्हा मी फ्री होऊन रात्रीशी बेडवर पडायचे तेव्हा मला लगेचच झोप लागत होती आणि सकाळी उठायचे तेव्हा कोणता ना कोणता पाहुणा मी उठण्याच्या अगोदर घरात उपस्थितच असायचा. मग मी उठताच त्यांचा पाहुणचार करायला लागायचे. खूप दिवस बिझी असल्यामुळे मी कितीतरी दिवसांपासून समीरला टाईम देऊ शकले नव्हते. नाहीतर या अगोदर रात्री फ्री झाल्यावर मी शेजारच्या मंदिराच्या मागे समीरला भेटायला जात होते. माझं समीरवर खूप प्रेम होतं. समीरची आणि माझी ओळख आमच्या कॉलेजमध्ये झाली होती, कारण आम्ही एकाच कॉलेजमध्ये शिकत होतो. तसे तर मी कॉलेजमध्ये कोणासोबत जास्त बोलत नव्हते, कारण मला माझ्या घरातल्या शिस्तीच्या वातावरणाबद्दल चांगलेच माहिती होते. माझे पप्पा खूप कडक स्वभावाचे आहेत. त्यांना मी अशा प्रकारे मुलांसोबत बोललेलं बिलकुल आवडत नव्हतं. त्यामुळे मी कोणासोबतच बोलत नव्हते, कारण संपूर्ण गाववाले लोक माझ्या पप्पांची खूप इज्जत करत होते आणि त्यांना जास्त घाबरत देखील होते. याच कारणामुळे कोणताच मुलगा माझ्यासोबत जास्त बोलत नव्हता. समीरला जेव्हा मी पहिल्यांदा पाहिले तेव्हा तो मला पहिल्याच नजरेत आवडला होता. ही गोष्ट मी त्याला सांगायला घाबरत होते. माझ्या भीतीमुळे ही गोष्ट मी त्याला कधीच सांगू शकले नव्हते. एक दिवस मी कॉलेजमध्ये गेले नव्हते आणि दुसऱ्या दिवशी समीरने मला नोट्स दिले होते. याच्यानंतर आमच्या दोघांमध्ये बोलणे सुरू झाले आणि नंतर आमच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात बदलले. समीरचे सुद्धा माझ्यावर खूप प्रेम होते, पण तो माझ्या घरी स्थळ घेऊन यायला खूप घाबरत होता, कारण तो एक गरीब घरातला मुलगा होता. मी त्याला कायम सांगायचे की गरिबी आणि श्रीमंती तर येणारी जाणारी गोष्ट आहे. तू एकदा तुझ्या आईबाबांना घेऊन माझ्या घरी येऊन तर पहा. मी देवाला प्रार्थना करेन की माझे पप्पा आणि आजी तुम्हा लोकांना नाराज करून परत पाठवणार नाहीत, कारण त्या दोघांना माझा आनंद सगळ्यात जास्त प्रिय आहे. ते जो काही निर्णय घेतील माझ्या मर्जीचाच घेतील. तुम्ही लोक येण्याअगोदर मी त्यांना सांगेन की समीर आणि मी एका कॉलेजमध्ये आहे आणि मला त्याच्यासोबतच लग्न करायचे आहे. मी त्यांना कसेही पटवून देईन, पण त्यासाठी तुम्हाला माझ्या घरी यावे लागेल समीर. पण समीरने मला या गोष्टीसाठी वाट पाहायला लावली आणि म्हणाला, जोपर्यंत मला नोकरी मिळत नाही तोपर्यंत मी तुझ्या घरी माझे स्थळ घेऊन येऊ शकत नाही, कारण तुझे पप्पा एका बेरोजगार माणसाला आपली मुलगी कधीच देणार नाही. जेव्हा माझ्याजवळ एक चांगली नोकरी येईल तेव्हा ते या स्थळाबद्दल विचार करण्यासाठी मजबूर होतील आणि शेवटी होकार देतील. समीरचे हे बोलणे मला पटले होते, कारण कोणत्याच आईवडिलांनी आपल्या मुलीचा हात एका बेरोजगार माणसाला दिलाच नसता. प्रत्येक मुलीच्या आईवडिलांची हीच इच्छा असते की आपला होणारा जावई एक शिकलेला आणि काम कमावणारा असावा. मी प्रत्येक वेळेला देवाला प्रार्थना करत होते
की समीरला एक चांगली नोकरी मिळावी आणि लवकरच आम्ही लग्न करून एकत्र यावे. एका रात्री जेव्हा मी थकून भागून समीरला भेटण्यासाठी मंदिराच्या मागे गेले तेव्हा मला चालताना सुद्धा खूप त्रास होत होता. जर त्याने मला फोन करून बोलवले नसते की शीतल, तुझा मला चेहरा दाखव, जो खूप दिवसांपासून तू दाखवला नाहीस. तुझा चेहरा पाहिल्याशिवाय मला चैनच पडत नाही, सुकून भेटत नाही. कारण दिवसातून एकदा तरी तुझा चेहरा पाहिला की मला रात्रीची झोप लागते आणि माझा दिवससुद्धा चांगला जातो. माझ्यावर थोडी दया कर शीतल आणि दिवसातून एकदा तरी तुझा चेहरा दाखवत जा ना. समीरने खूप हट्ट केल्यामुळे मी जेव्हा मंदिराच्या मागे त्याला भेटण्यासाठी गेले, मला एवढं थकलेलं पाहून त्याला सुद्धा माझी काळजी वाटू लागली. मला तो म्हणाला की तू एवढं सगळं काम का करतेस, ज्याच्यामुळे तू एवढी थकून जातेस. तुमची एवढी मोठी हवेली आहे, इतका सारा पैसा आहे, मग तर तुझ्या घरात एक नाही तर 10 नोकर हवे होते. इतक्या मोठ्या हवेलीची एकुलती एक मुलगी असून सुद्धा तुझ्याजवळ एक सुद्धा मोलकरीण नाही शीतल. समीर तर मला हे सुद्धा म्हणत होता की जर तुझ्या पप्पांनी मला नोकरासाठी नोकरी दिली तर मी त्यांचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. कारण तुमच्या हवेलीत मला जर नोकरी मिळाली तर माझी रोजच दिवाळी होईल, कारण मला तुझा चंद्रासारखा चेहरा रोजच पाहायला मिळेल. मी समीरला म्हणाले की चेष्टा मस्करी बंद कर, ही चेष्टा मस्करी करण्याची वेळ नाही. पहिले तू तुझ्या नोकरीसाठी विचार कर आणि लवकरच कुठेही नोकरी करायला चालू कर. आता मी तुझ्याशिवाय एक क्षणसुद्धा राहू शकत नाही समीर. आणि राहिली गोष्ट माझ्या थकव्याची, तर मी यासाठी काहीच करू शकत नाही. कारण आमच्या घरात 2 दिवसांपेक्षा जास्त एक मोलकरीण टिकतच नाही. ज्या गावातल्या गरीब मुलीला मी मोलकरणीची नोकरी देते ती काही दिवसातच घाबरून पळून जाते. समीर मला म्हणाला, तुझ्या मोलकरीणला घाबरून पळून जाण्याची गरजच काय आहे. नक्कीच काहीतरी यामागे कारण असेल. कारण गावातल्या एवढ्या गरीब मुली ज्यांना नोकरीची खरंच खूप गरज आहे त्या तुझ्या हवेलीतून घाबरून पळून का जातात. नक्कीच कोणते तरी यामागे कारण असणार. या प्रकारे मी समीरच्या या बोलण्यावर विचार करायला लागले आणि दुसऱ्याच दिवशी मी आजीला सांगून गावातल्या एका बाईला आमच्या हवेलीत बोलवले आणि तिला आमच्या हवेलीत नोकरी करण्यासाठी सांगितले. ती सुद्धा आनंदात येऊन या गोष्टीला तयार झाली होती आणि माझ्या संपूर्ण हवेलीचे काम चांगल्या प्रकारे करायला लागली होती. ती मोलकरीण आल्यापासून माझ्या जीवाला सुख भेटले होते. नाही मला सकाळी आजीच्या चहासाठी उठावे लागत होते आणि नाही पाहुण्यांचा पाहुणचार करण्याचे काही टेन्शन होते. पूर्ण हवेलीला ती मोलकरीण खूप चांगल्या प्रकारे साफ करत होती, सांभाळत होती. मी मनातल्या मनात त्या मोलकरीणला खूप सारे आशीर्वाद द्यायचे, जिने माझ्या डोक्यावरचे ओझे हलके केले होते. ती मोलकरीण आल्यानंतर मी रोजच समीरसोबत फोनवर बोलायचे आणि रात्रीसुद्धा मंदिराच्या मागे आम्ही खूप वेळ गप्पा मारत बसायचो. समीरच्या हातात हात टाकून जेव्हा मी त्याच्यासोबत बोलायचे तेव्हा मी संपूर्ण जगाला विसरून जायचे. समीरमध्ये मला पूर्ण जग दिसत होते, कारण माझे त्याच्यावर खरंच खूप प्रेम होते. समीरने मला वचन दिले होते की तो लवकरच माझ्यासोबत लग्न करणार, पण तो या गोष्टीला नेहमी घाबरायचा की तो एक गरीब मुलगा आहे आणि माझे पप्पा गरीब मुलाला त्यांची मुलगी देणार नाही. मी त्याला कायम म्हणायचे की पप्पांना आपल्या लग्नासाठी पटवण्याची जबाबदारी माझी आहे आणि जर पप्पा तयार झाले नाही तर मी तुझ्यासोबत पळून जाऊन लग्न करायला सुद्धा तयार आहे. पण या गोष्टीवर समीर कायमच चिडायचा, म्हणायचा की मी तुला इज्जतीत नवरी बनवून माझ्या घरी आणणार आहे. माझी कधीच इच्छा नाही की माझ्यामुळे तुझ्या किंवा तुझ्या घरच्यांची बदनामी होईल. मी तुझ्यावर प्रेम करतो शीतल आणि माझे प्रेम हे खरे आहे. माझ्यामुळे तुला कोणतीच बदनामी किंवा त्रास होणार नाही. मी माझा जीव देईन, पण असले नीच काम कधीच करणार नाही ज्याच्यात तुझे नाव खराब होईल. समीरचे हे बोलणे माझे मन जिंकत होते. मी रोज समीरसाठीच साज शृंगार करत होते. मला जास्त मेकअप केलेला आवडत नव्हता, पण समीरला मोकळे केस आणि डोळ्यात काजळ लावलेले खूप आवडत होते. तो कायमच माझ्यासाठी बांगड्यासुद्धा आणत होता, जो मंदिराच्या मागे बसून स्वतः माझ्या हातात घालत होता. समीर मला म्हणायचा की त्याला बांगड्यांचा आवाज खूप आवडतो, तू कायम बांगड्या घालत जा. समीरने आणलेल्या बांगड्या कायमच माझ्या हातातच असायच्या. आता तर मी खूपच खुश होते, कारण मोलकरीण येण्याच्या नंतर मला घरातले कोणतेच काम करावे लागत नव्हते. माझ्यावर एकच जबाबदारी होती, ती म्हणजे पप्पांचे जेवण आणि त्यांचा चहा मीच घेऊन जात होते. मोलकरणीच्या हातून जेवण घेणे पप्पांना पसंतच नव्हते, त्यामुळे मी या गोष्टीची पूर्णपणे काळजी घेत होते की कोणतीच मोलकरीण पप्पांच्या जवळ जाता कामा नये. माहिती नाही पप्पांजवळ जर कोणती मोलकरीण गेली तर ती दुसऱ्याच दिवशी घरातून पळून जात होती.
त्यामुळे मी मोलकरीणला नेहमी नकार द्यायचे की चुकूनसुद्धा पप्पांच्या खोलीच्या आसपाससुद्धा नजर येऊ नकोस आणि पप्पा जिथे बसतील तिथे आजूबाजूला देखील फिरू नकोस. एक दिवस मी मंदिराच्या मागे समीरसोबत बसून गप्पा मारत होते. तेव्हाच पप्पांच्या जेवणाची वेळ झाली होती. पप्पांनी कदाचित मला खूप आवाज दिले होते, पण मी तर मंदिराच्या मागे समीरसोबत बोलत होते. शेवटी माझी खूप वाट पाहिल्यानंतर मोलकरीण पप्पांच्या खोलीत जेवण घेऊन जायला लागली. पण तेवढ्यातच मी हवेलीत आले होते आणि मी मोलकरीणला पप्पांच्या खोलीत जाताना पाहिलं होतं. तेव्हा माझा तर जीवच गेला होता. थोड्या वेळाने ती मोलकरीण पप्पांच्या खोलीतून बाहेर आली आणि माझ्या पप्पांना म्हणत होती, तुमच्या मुलीसोबत सुद्धा असेच होईल जे तुम्ही माझ्यासोबत केले आहे. हे ऐकताच माझ्या पायाखालून जमीन सरकली होती. शेवटी त्या मोलकरीणसोबत पप्पांनी असा कोणता अन्याय केला होता जी पप्पांना असा शाप देत होती. मोलकरीण अशी रडत होती की तिला पाहून वाटत होते की तिचे आयुष्यच बर्बाद झाले आहे आणि ती कोणाला तोंड दाखवण्याच्या लायकीची देखील राहिली नाही. ती ज्या प्रकारे रडत होती तिच्यावर मला खूप दया येत होती. ती खूपच रडून रडून शाप देत होती. मी तिला शांत बसवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिने माझ्या हातांना झटकले आणि मला म्हणाली, तुमच्या घरात कोणी यायलाच नाही पाहिजे. तुझा बाप एक निर्दयी माणूस आहे आणि त्या निर्दयी बापाच्या मुलीसोबत म्हणजे तुझ्यासोबत सुद्धा तेच होईल जे तुझ्या बापाने माझ्यासोबत केले आहे. देव तुम्हाला कधीच माफ करणार नाही. त्या मोलकरणीचा असा शाप ऐकल्यामुळे मी खूप घाबरले होते. मी जशी पप्पांच्या खोलीत गेले तेव्हा पप्पा मला खूपच रागात उभे दिसले होते. मी जेव्हा त्यांना विचारले तेव्हा ते थोडेसे शर्मिंदा व्हायला लागले. माझ्या मनात हजारो प्रश्न निर्माण होत होते की शेवटी माझ्या पप्पांनी त्या मोलकरीणसोबत असे काय केले आहे की त्याच्यामुळे ती एवढी रडत होती आणि मला शाप देत होती. मी आजपर्यंत सगळ्या मोलकरणींना पप्पांच्या खोलीतून ओरडताना आणि रागात बाहेर येतानाच पाहिले होते, ज्यामुळे आमच्या घरातल्या सगळ्या मोलकरीण आमची हवेली सोडून पळून जात होत्या. आणि आज या मोलकरीणला जेव्हा मी माझ्या डोळ्याने एवढी रडताना आणि शाप देताना पाहिले तेव्हा पप्पांच्या विषयी माझ्या मनात संशय निर्माण व्हायला लागला होता. मी पप्पांसोबत या विषयावर काही बोलू शकले नाही किंवा कोणताच प्रश्न विचारू शकले नाही. मनातल्या मनात मला खूपच टेन्शन येऊ लागले होते. आजीसुद्धा उदास राहू लागली होती. ती सुद्धा पप्पांना कोणताच प्रश्न विचारत नव्हती. मग मी तरी पप्पांना कसा प्रश्न विचारू शकत होते? आजी तिच्या खोलीत जाऊन बसली. तिच्या डोळ्यातून सुद्धा अश्रू वाहत होते. तिला रडताना पाहून मी अजूनच काळजीत पडले होते. आता तर मला जास्तच भीती वाटू लागली होती की पप्पांकडून एवढी मोठी चूक कशी होऊ शकते. मला तर विश्वास बसत नव्हता की पप्पा एवढे नीच कृत्य करू शकतात. मला माझ्या पप्पांना पप्पा म्हणायला सुद्धा लाज वाटू लागली होती. मी तर विचारसुद्धा केला नव्हता की पप्पा असे काही करू शकतात. आजीला रडताना पाहून मी सुद्धा आजीच्या कुशीत जाऊन पडले. आजीच्या डोळ्यातून पडणारे अश्रू माझ्या चेहऱ्यावर पडत होते. मी आजीला तिच्या रडण्याचे कारण विचारले आणि सोबत हे सुद्धा विचारले की आजी, पप्पांनी त्या मोलकरीणसोबत असे काय केले की ती मला शिव्या शाप देऊन निघून गेली? आजीला जेव्हा मी म्हणाले की पप्पांनी खूप चुकीचे केले आहे, त्यांना असे करायला नव्हते पाहिजे, तेव्हा आजीला कळाले होते की पप्पांविषयी माझ्या डोक्यात नेमका विचार कोणता चालला आहे. कारण त्यावेळेस मी खूप घाबरलेली होते. माझ्या पप्पांसाठी प्रत्येक गुन्ह्यावर मी खूप शर्मिंदा होते आणि आतल्या आत मी खूपच रडत होते. आजी मला समजावत म्हणाली की नाही शीतल, तू माझ्या मुलाला खूपच चुकीचे समजत आहे. माझ्या मुलाने असं काहीच चुकीचे केले नाही ज्याच्यामुळे तुझी मान लज्जेने खाली जाईन. त्याला पप्पा म्हणायला तुला लाज वाटेल. मला माझ्या संस्कारांवर पूर्ण विश्वास आहे शीतल. माझा मुलगा असे कोणतेच चुकीचे काम करू शकणार नाही. आजीच्या या बोलण्यावर मला विश्वास बसत नव्हता. तरीसुद्धा मला तिच्यावर विश्वास ठेवायला लागला, कारण ती फक्त माझी आजी नव्हती तर माझी आई देखील होती. तिनेच मला लहानाचे मोठे केले होते. मी कधीच माझ्या आईला पाहिले नव्हते. मी आईच्या जागेवर माझ्या आजीलाच पाहत होते. आजीने मला इतके प्रेम दिले की मला आईची कधीच कमी भासली नाही. त्यामुळे मी आजीच्या प्रत्येक बोलण्यावर डोळे झाकून विश्वास ठेवत होते. आजी जर दिवसाला रात्र आणि रात्रीला दिवस म्हणाली तर मी सुद्धा तेच म्हणत होते, कारण आजीचे माझ्यावर खूप मोठे उपकार होते. तिने तिच्या म्हातारपणात फक्त माझीच काळजी घेतली होती. पप्पांच्या या कृत्यामुळे मी सुद्धा टेन्शनमध्ये राहू लागले होते आणि इतके टेन्शन घेतल्यामुळे माझी तब्येत खराब व्हायला लागली होती. नाही मला जेवण नीट जात होते, नाही मला रात्रीची झोप नीट लागत होती. पप्पांच्या या कृत्याने मी खूपच डिस्टर्ब झाले होते. मी पहिल्यासारखी राहिलेच नव्हते. आता मी क्षणोक्षणी टेन्शनमध्ये राहत होते आणि स्वतःवर सुद्धा लक्ष देत नव्हते. नेहमी मला आजी म्हणायची,
की तू काहीच कारण नसताना का टेन्शन घेतेस शीतल? काय झाले आहे तुला बाळा? तू इतकी का अशक्त होत चालली आहेस? पण मी आजीला काहीच सांगू शकत नव्हते की मी कोणत्या कारणांमुळे टेन्शनमध्ये आहे. मी अशा प्रकारे आजारी पडल्यामुळे पूर्ण हवेली ओस पडली होती. नाही वेळेवर जेवण केले जात होते, नाही हवेलीची साफसफाई होत होती, कारण हवेलीत कोणतीच मोलकरीण नव्हती. काम करणारी फक्त मीच होते आणि आता मी आजारी झाले होते. आता माझ्याकडून कोणतेच काम होत नव्हते. आजीला जेवढे काम होऊ शकत होते तेवढी ती थोडाफार स्वयंपाक करत होती. पण पप्पांना आजीच्या हातचे जेवण बिलकुलच पसंत नव्हते. त्यांना फक्त चांगले चुंगले जेवणच पसंत होते. पप्पांनी मला शहरात जाऊन डॉक्टरांना सुद्धा दाखवले, पण डॉक्टरांजवळ माझ्या टेन्शनचे औषध नव्हते, कारण मला टेन्शन तर पप्पांच्या चुकीच्या कृत्याचे होते. मग डॉक्टर या आजाराचे निदान कसे करू शकत होते? माझ्या आजारामुळे आजी सुद्धा आजारी पडली होती. आता आमच्या दोघींची काळजी घेणारे कोणीच नव्हते. त्यामुळे आजीने गावावरून आमच्या दोघींची काळजी घेण्यासाठी एक मुलगी बोलवली, कारण आम्हा दोघींना वेळेवर औषध पाणी द्यायला कोणीच नव्हते. आत्ताची जी मुलगी मोलकरीण म्हणून आमच्या घरी आली होती ना, तिला मी माझ्या खोलीतून बाहेरच जाऊन देत नव्हते. मी तिची खास काळजी घेत होते, कारण मला पप्पांची खूप भीती वाटत होती की पप्पा या मोलकरीणसोबत सुद्धा काही चुकीचं न करावे आणि ही सुद्धा आमच्या हातून निघून जाईल, कारण आता मला त्या मोलकरीणला सोडायचेच नव्हते. ती मोलकरीण घरी आल्यानंतर आजी आणि मी बऱ्यापैकी ठीक होऊ लागलो होतो, कारण ती आमची व्यवस्थित काळजी घेत होती. ती एक तरुण मुलगी होती. तिला स्वयंपाक करण्याची खूप आवड होती, त्यामुळे ती घरात खूप चांगले चांगले जेवण बनवून आजीला आणि मला द्यायची. ती माझ्याच वयाची होती, त्यामुळे आमच्या दोघींची चांगली मैत्री झाली होती. ती माझी तर मोलकरीण होती, पण माझी खास मैत्रीण झाली होती. मी तिला रात्रीची सुद्धा माझ्या खोलीतच झोपायला सांगत होते. तिला स्वतःपासून दूर जाऊन देत नव्हते. या कृत्यामुळे मी पहिलीच खूप टेन्शनमध्ये होते आणि समीरसोबत सुद्धा मी काहीच बोलू शकत नव्हते. मोबाईलवर समीरचे खूप सारे मेसेजेस आले होते. माझे मन कोणत्याच गोष्टीत लागत नव्हते, पण आता ती मोलकरीण आल्यानंतर मी फोनवर समीरसोबत एकदा दोनदा बोलले होते. जेव्हा मी त्याला माझ्या तब्येतीविषयी सांगितले, तेव्हा तो खूप काळजीत पडला होता की मी त्याला पहिले का नाही सांगितले की मी इतकी आजारी होते. मी त्याला म्हणाले की आता मी बिलकुल ठीक आहे समीर, त्याला जास्त काळजी करण्याची गरज नाही. आता फक्त थोडेच डोकं दुखते, ज्याची औषधं मी वेळेवर खात आहे. समीर मला म्हणाला, तुला पहिल्यापासून चहाची खूप आवड आहे. तू आता तुझ्या खाण्यापिण्याची नीट काळजीच घेत नाही. आता तू नक्कीच चहा पीत नसशील. दिवसातून तू 2दा तरी चहा पीत जा, कारण तुला चहा पहिल्यापासूनच आवडतो. तू आता चहा सोडून दिला आहे, त्यामुळे तुझ्या डोक्यात दुखत असेल. मी त्याच वेळी माझ्या मोलकरीणला चहा बनवण्यासाठी पाठवले आणि मी समीरला फोनवर हेच म्हणाले की मी हिला चहा बनवण्यासाठी पाठवले आहे. थोड्याच वेळानंतर ती मोलकरीण मला चहा घेऊन माझ्या खोलीत आली होती. ती मोलकरीण मला म्हणाली, किचनमध्ये साहेबांसाठी आजी चहा बनवत होत्या. तेव्हा मी त्यांना थांबवले आणि म्हणाले की मला शीतलताईंसाठी चहा बनवायचा आहे, तर मग मी साहेबांसाठी सुद्धा चहा बनवते. तुम्ही काळजी करू नका, तुम्ही तुमच्या खोलीत जाऊन आराम करा. ताईसाहेब, तुम्ही तुमचा चहा घ्या, मी साहेबांना चहा देऊन आलेच. मी मोलकरणीचे हे बोलणे ऐकून मी पटकन समीरचा कॉल कट केला आणि त्या मोलकरीणला थांबवले. तिला म्हणाले, तुला पप्पांच्या खोलीत जाण्याची काहीच गरज नाही. तू पप्पांचा चहा इकडे दे, मी त्यांना देऊन येते. तू फक्त थोड्या वेळासाठी तुझा हा ड्रेस मला दे. माझे हे बोलणे ऐकून ती मोलकरीण मला विचित्र नजरेने पाहायला लागली, पण तिने मला कोणताच प्रश्न केला नाही आणि मी तिचा ड्रेस घातला. मी मनातल्या मनात हाच विचार केला होता की आज ही गोष्ट मी जाणूनच घेणार की शेवटी पप्पा मोलकरीणवर कोणता अन्याय करतात आणि त्यांना काय त्रास देतात. जर मी हा ड्रेस घातला आणि डोक्यावर ओढणी घेतली तर मी सुद्धा हीच मोलकरीण वाटेल. पप्पांना सुद्धा कळणार नाही की मी मोलकरणीच्या जागी मी आले आहे. चहा घेऊन मी सरळ पप्पांच्या खोलीत गेले आणि जशी मी पप्पांच्या समोर चहाचा ट्रे धरला, तेव्हा चुकून माझ्याकडून थोडासा चहा पप्पांच्या बेडवर सांडला आणि फक्त याच गोष्टीसाठी पप्पांना एवढा राग आला की त्यांनी चहाचा कप उचलला आणि माझ्या हातावर फेकला. मला धक्का देऊन म्हणाले, जा माझ्या खोलीतून. तुझी हिंमतच कशी झाली माझ्या खोलीत यायची? चहामुळे माझा हात भाजला होता आणि त्या त्रासामुळे मी किंचाळले. जसा पप्पांनी माझा चेहरा पाहिला त्यांना धक्काच बसला. मी म्हणाले, पप्पा तुम्ही माझा हात जाळला हो, आणि रडू लागले. पप्पा म्हणाले, बाळा मला नव्हतं माहिती की तू मोलकरणीच्या ड्रेसमध्ये अशा प्रकारे आत येशील.
मी तुला मोलकरीण समजलो होतो, त्यामुळे मी चहा फेकला. मी पप्पांना म्हणाले, पण पप्पा, तुम्हाला चहा फेकायची काय गरज होती? तुम्ही नेहमीच मोलकरणीला त्रास देता. पप्पा म्हणाले, मला मोलकरणीचा खूप तिरस्कार आहे. मी पप्पांना त्याचे कारण विचारले की त्यांना मोलकरणीचा तिरस्कार का आहे. मग पप्पाने सांगितले की मोलकरीणमुळे माझी बायको मला सोडून गेली होती. पप्पांचे बोलणे मला समजले नाही की त्यांना नक्की काय बोलायचे आहे. माझा आवाज ऐकून आजीसुद्धा पप्पांच्या खोलीत आली होती. आजी मला म्हणाली, शीतल बाळा, तू पप्पांना त्रास देऊ नकोस. पहिलाच तो खूप त्रासात आहे. तू माझ्यासोबत चल, मी तुला सगळं काही सांगते. आजीने मला तिच्या खोलीत नेले आणि माझ्या भाजलेल्या हातावर मलम लावायला लागली. मी आजीला विचारले, आजी सांग ना, माझी मम्मी मोलकरीणमुळे कशी काय वारली ग? तेव्हा आजी सांगू लागली, जेव्हा तुझी मम्मी तुझ्या वेळेस गरोदर होती आणि जेव्हा तिला कळा सुरू झाल्या, तेव्हा मी आणि तुझे पप्पा घरी नव्हतो. आम्ही दोघेही शहराच्या बाहेर कोणत्या तरी कामासाठी गेलो होतो आणि घरी फक्त तुझी मम्मी आणि कामवाल्या बायका होत्या. जेव्हा मम्मीचा त्रास खूप वाढला, तेव्हा एक मोलकरीण गावातल्या दाईला बोलवण्यासाठी गेली, कारण त्यावेळेस दवाखाने जवळ नव्हते. तिने तिच्या निष्काळजीपणामुळे खूप वेळ लावला होता. हवेलीतून बाहेर निघण्याची संधी भेटताच ती आपल्या घरी कोणत्या तरी कामासाठी निघून गेली आणि तिथेच तिने खूप उशीर केला. तिने तिचे काम पूर्ण करून जेव्हा ती दाईला हवेलीत घेऊन आली, तोपर्यंत तुझ्या मम्मीने हिम्मत करून तुला जन्म दिला होता, पण ती स्वतः या जगातून निघून गेली होती. ही गोष्ट बाकीच्या नोकरांकडून तुझ्या पप्पांना आणि मला समजली होती. तेव्हा तुझ्या पप्पांनी सगळ्या कामवाल्या बायकांना घरातून हाकलावून लावले होते आणि त्याचमुळे त्याला या घरात कोणतीच मोलकरीण आवडत नाही. तो मोलकरीणना आपला दुश्मन समजतो आणि त्यांच्यावर अन्याय करतो. तो हेच समजतो की मोलकरीणमुळे त्याची बायको गेली आहे, कारण तो त्याच्या बायकोवर खूप प्रेम करत होता. शीतल, मी आजीला समजावून म्हणाले, पण आजी, याच्यात बाकीच्या मोलकरीणची काय चुकी आहे? त्यांची काहीच चुकी नाही ग. एका माणसाच्या निष्काळजीपणामुळे आपण दुसऱ्या माणसांना शिक्षा नाही ना देऊ शकत. पप्पांना ही गोष्ट का नाही समजत? पप्पा आमचे बोलणे दरवाजात उभे राहून ऐकत होते. तेव्हा पप्पा म्हणाले, जर त्या मोलकरीणने त्या दिवशी निष्काळजीपणा केला नसता आणि वेळेवर दाईला आणले असते, तर कदाचित तुझी मम्मी आज जिवंत असती. मग मी कसा काय मोलकरीणना माफ करू? मी पप्पांना समजावले की तुम्हाला असे वागले नाही पाहिजे पप्पा. कदाचित मम्मीचे प्रेम तुमच्या नशिबात एवढेच लिहिले असेल, त्यामुळे तिची जाण्याची वेळ आली होती आणि ती या जगातून निघूनही गेली. तुम्ही अशा प्रकारे बाकीच्या मोलकरीणवर अन्याय करत राहिले तर त्यांचा शाप आपल्याला लागेल आणि कदाचित मी तुमच्यापासून दूर जाईल. कारण तुम्ही ऐकले होते ना, त्या दिवशी तुमच्या खोलीतून बाहेर आल्यावर त्या मोलकरीणने मला कशा प्रकारे शाप दिला होता. आपल्याला कोणाचाही शाप लागू शकतो पप्पा, आणि जर मी सुद्धा तुमच्यापासून लांब गेले तर तुम्ही काय करसाल? पप्पांनी मला लगेच मिठी मारली आणि म्हणाले, मी कधीच तुला माझ्यापासून लांब जाऊन देणार नाही शीतल. माझे सगळे जग तूच आहे. तुझी मम्मी जाण्याचे दुःख मी आजपर्यंत विसरलो नाही ग. मग तू माझ्यापासून दूर जाण्याचा सुद्धा मी विचार करू शकणार नाही. मी पप्पांकडून वचन घेतले की आज नंतर तुम्ही कोणत्याच मोलकरीणवर अन्याय करणार नाही. तेव्हा पप्पा म्हणाले की माहीत नाही, मला कोणत्याही मोलकरीणला पाहिले तर मला काय होऊन जाते. जसं मी कोणत्या मोलकरीणला पाहतो तेव्हा मला तीच मोलकरीण समोर येते, जिच्यामुळे तुझी मम्मी माझ्यापासून कायमचीच लांब झाली. मी पप्पांना म्हणाले, मी तुमचे दुःख समजू शकते पप्पा, पण याच्यात दुसऱ्यांची काहीच चूक नाही हो. तुम्ही या गोष्टीला विसरून जा आणि आज नंतर कोणत्याच मोलकरीणवर अन्याय करू नका. पप्पांनी मला वचन दिले की ठीक आहे, आज नंतर मी असे कोणतेच कृत्य करणार नाही ज्याच्यामुळे कोणाचे मन दुखावेल किंवा कोणामुळे आपल्याला शिव्या शाप भेटेल. कारण पप्पांनी चहा फेकल्यामुळे माझे जे हात भाजले होते, पप्पांना ते पाहावत नव्हते. माझा त्रास पाहून पप्पांच्या डोळ्यात अश्रू आले होते. मी पप्पांना म्हणाले, ज्या प्रकारे तुम्ही माझा त्रास सहन करू शकत नाही, त्याच प्रकारे त्या मोलकरीणच्या घरचे सुद्धा त्यांचा त्रास सहन करू शकत नसेल. आणि अशा प्रकारे त्या मोलकरीणच्या सोबतच त्यांच्या घरच्यांचा शाप सुद्धा आपल्याला लागू शकतो पप्पा. पप्पांना त्यांच्या चुकीची जाणीव होत होती. ते आपल्या चुकीवर पस्तावा करत होते. पप्पांनी मला वचन दिले की आज नंतर असे कधीच होणार नाही, कारण मला कोणाचा शाप घेऊन तुला माझ्यापासून लांब करायचे नाही. माझ्या आयुष्याचा एकमात्र आधार फक्त तूच आहेस आणि मला तुला खूप खुश पाहिजे आहेस शीतल. 1 वर्षानंतर समीरला सुद्धा चांगली नोकरी मिळाली होती.
त्याचे मम्मी पप्पा माझ्या घरी समीरचे स्थळ घेऊन आले होते आणि पप्पांनी माझे लग्न समीरसोबत धूमधडाक्यात केले होते आणि मी माझ्या पतीच्या रूपात समीरला पाहून खूपच खुश होते. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल. धन्यवाद.